आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटले तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. एकदेशी होतो अहंकारी अथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोची दुरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवोनिया भाव ठेलो पायी. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. तुका म्हणे दिले उमटुनी जगी, तुका म्हणे दिले उमटुनी जगी, घेतले ते अंगी लावोनिया. आनंदे दाटले तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारून आता काय माझे वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभं, जगननिहितपाणिं मंडणं मंडणानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटले तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय, उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंग वादक, चोपदारबा, विणेकरी, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून प्रस्तुत ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रवींद्र भाऊ उर्फ बाळूशेठ यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा त्यांचे सुपुत्र श्रीयुत आनंदराव आणि प्रफुल्ल भाई पटेल या उभय पुत्रांनी आणि आयोजित केलेली आहे. त्यांच्या पत्नीचं नाव वसंतीबाई, आई, 2 बहिणी आणि 1 भाऊ असा हा परिवार आहे. अत्यंत सत्वगुणी परिवार आहे. परिवाराचे आपण प्रकार पाडले तर सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी असे 3 प्रकार पडतात. ज्यांच्या परिवारामध्ये सत्वगुण आहे, परमात्म स्वरूपाला प्राप्त होण्याकरता सत्वगुण अत्यंत आवश्यक आहे. महाराज, आपल्या जीवनामध्ये 3 गुण असतात, आलटून पलटून येतात, पण अधिक कोणता गुण याला महत्व आहे. आपण सध्या भगवत चिंतनामध्ये हा सत्वगुण आहे.
भजन करू लागलो, टाळ्या वाजवू लागलो, टाळ वाजवू लागलो, मृदंग वाजवू लागलो, रजोगुण आहे, पण परमार्थातला आहे. आणि झोप येऊ लागली, तमोगुण आहे. अशी तिन्ही गुण आपल्या जीवनामध्ये आहेत. अधिक अशा प्रकारचा गुण पाहिजे सत्वगुण. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो. सत्वगुणातून ज्ञान प्राप्त होत. अर्थात या बाबतीमध्ये हे सर्व परिवार अत्यंत सत्वगुणी भाविक वैकुंठवासी परमपूज्य आमचे गुरुवर्य घुले बाबा यांच्या व्यक्तिमत्वाचा ज्यांच्या जीवनावर प्रभाव निर्माण झाला आणि तो प्रभाव निर्माण झाल्यानंतर वारकरी पंथाची साधना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारली. सौ शियाने एक मत, एक म्हण आहे, 100 शहाण्या माणसाचं एक मत असतं आणि 5 अज्ञानी माणसाची मतं 5 वेगळी वेगळी पडतात. सिद्धांतात अनेकपणा नसतो, चुकीमध्ये अनेकपणा असतो. बेदोनी 4 सिद्धांत आहे. 100 जणी असले तरी काय उत्तर देतील? बेदोनी 4. आणि अज्ञानी माणसं बेदोनी 3, बेदोनी 5, बेदोनी 10 अज्ञानी माणसं. सिद्धांत हा जगात बदलत नाही महाराज. त्या पद्धतीप्रमाणे या सिद्धांतानुसार ज्यांची वाटचाल भगवान परमात्म्याच्या चरणारविंदाकडे चालत असताना एक या मृत्यू लोकामधलं दुःख ज्याला म्हणतात त्या दुःखाला भाऊभाऊंना सामोरं जावं लागलं. ज्ञानोबरांची ओवी आहे, आयुष्य सरले आहे तरी औषधी काहीच नव्हे, येत एकची उपयोगा जाई परमामृत. आपण जन्माला येत असताना सतिकर्म मुले विपाको जात्यायुर्भोग. हा जात, आयुष्य आणि भोग हे जन्माला येत असताना घेऊन आलेलो आहोत. त्यातल्या त्यात आयुष्य हे घेतलंय हे वर्षानं, महिन्यानं, दिवसानं नाही, श्वासोश्वासानं. जन्माला आल्यापासून देह पडेपर्यंत आपले श्वासोश्वास किती होणार याचं गणित आहे महाराज. आणि तो मोजण्याकरता बसलेला आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुका रेव भारी संसाराच्या. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपलं आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. याची प्रक्रिया आपल्या पुढे मांडता येईल. आयुष्य आपल्या चुकीनं कमी होतं आणि आपल्या प्रयत्नाने वाढतं. म्हणजे श्वासोश्वासाची गती कमी होते आणि वाढवता येते. शास्त्र असे महाराज, 2 गोष्टीनं माणसाचा श्वासाचा वेग वाढतो. वेग वाढला की वजाबाकी होते आणि थांबून ठेवला स्थिर राहतं. आपल्या संप्रदायाच्या इतिहासामध्ये 700 वर्षापूर्वी चांगदेव महाराजांचं आयुष्य साधू संतांनी नोंद केलं. किती दिवसाचं आहे? 1400 वर्षाचे तपती रहिवासी. कारण आपला जो श्वास आहे त्या श्वासाला थांबवून जर ठेवलं तर योगशास्त्राप्रमाणे थांबवावं लागतं. ते थोडं कठीण आहे महाराज. पूरक, कुंभक आणि रेचक 3 प्रकार आहेत. पूरक श्वास घेणं, कुंभक आत ठेवणं आणि रेचक सोडणं. प्राणायामामध्ये त्याचे प्रमाण आहेत. कुंभकाने आपला श्वास थांबला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्याचं भांडवल शिल्लक राहतं, म्हणून आयुष्य वाढतं. आणि आपण जर वेगाने श्वासोश्वास घेत राहिलो तर लवकर खर्च होतो. 2 गोष्टीनं माणसाच्या श्वासाचा वेग वाढतो. अधिक बोलण्याने आणि अधिक झोपण्याने
माणसाच्या श्वासाचा वेग वाढतो. जास्त माणूस का बोलायला लागला की बोलता बोलता श्वासाचा वेग वाढतो आणि आपल्या आयुष्याचे श्वास कमी होतात. गरजेपुरतं झोपावं, पण गरजेपेक्षा अधिक झोपलो की झोपेत श्वासोश्वासाचे वेग वाढतात आणि वाढल्यामुळे ते खर्च होतात. महाराज, नसावी बासर निद्रा भाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण विभासर निद्रा बहुभाषण विभासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार आहार विहार इंद्रियासी सार इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण विभासर निद्रा बहुभाषण विभासर निद्रा बहुभाषण. प्रकृती शास्त्र सांगतंय की जास्त बोलू नये, कमी बोलावं आणि अधिक झोपू नये, गरजेपुरतं झोपावं. रामायणातला प्रसंग आहे. लक्ष्मणजी 14 वर्ष असे पाठ टाकून झोपले नाहीत. त्याचं कारण आहे, वनवासाला निघाले, सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं आणि सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा निघालास रामाच्या बरोबर, पण स्वप्नात सुद्धा रामाविषयी भेदबुद्धी आणू नको. तेव्हाच प्रतिज्ञा केली आई, स्वप्न कधी पडतं? झोपी गेला, झोपणारच नाही. मग एक शंका आहे, बुद्धी तरतरीत कशी राहते? एक लक्ष्मण आसन नावाचं आसन आहे, 2 मिनिटं का केले की 24 तासाची तरतरी राहते, आणि ते आसन ते करायचे. मला हे सांगायचं आहे की आपलं आयुष्य या श्वासावर अवलंबून आहे, आणि जे का श्वासोश्वासाची मर्यादा संपली की मग देह पडतो. देह पडण्याची अनेक कारणं आहेत. तेव्हा हे करत असताना ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. इथे राहण्याचे नाही कल्पकोटी. इथं जन्माला आल्यानंतर कोणीही कायम राहिला नाही महाराज. का? त्याचं कारण आहे, या मृत्यूलोकातल्या मर्यादा आहेत. प्रत्यक्षात अवताराला आलेले भगवान देखील आपला विग्रह ठेवत नाहीत, संत मंडळी विग्रह ठेवत नाहीत. नियम आहे तो, आणि नियम ते सर्व पाळतात महाराज. फक्त एक आपल्याला पाहायला मिळतंय, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, 700 वर्ष होऊन गेले, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्यांना ज्ञानोबरायांना पाहण्याची शक्ती आहे, किंवा ज्ञानोबरा ज्यांच्यावर कृपा करू शकतील अशी ज्यांनी योग्यता कमवली आहे, त्यांना ज्ञानोबरा आजही दर्शन देतात. स्वानंद सुखण्याशी सद्गुरू जोग महाराज मुळातले पैलवान, महाराष्ट्रात त्यांच्या जोडीचा पैलवान नव्हता. पंजाब प्रांतातून एक पैलवान आला, दोघांची कुस्ती झाली. जोग महाराजांनी त्याला चित केला आणि जोग महाराजांना मिरवायला लागले. योगागोनी पाहण्याकरता सरळ बेटवरचे गंगागीर बाबा होते. जवळ आल्यानंतर गंगागीर बाबा म्हटले, काय मिळवता याला, मी याला पैलवान नाही समजणार. लगेच जोग महाराज आले, महाराज काय म्हणता, मी नाही पैलवान समजणार. का बरं? अजून एक मोठा पैलवान राहिला, त्याला लोळवायचा. कोणता? काळ. त्या काळाला का लोळवलंस की मग मात्र मी तुला पैलवान समजेन. पैलवानकी सोडून दिली. राहुरी तालुक्यात एका योग्याच्या सहवासात साधना करू लागले. साधना करता करता काही अंशात चूक झाली असेल, नाडीची ठोके कमी पडायला लागली. आयुष्य आटोक्यात आलं. आळंदीला येऊन अजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरी सोडली आणि ज्ञानोबारांना प्रार्थना केली, माऊली उरले ते हरी तुम्हा समर्पण.
प्रत्यक्षात ज्ञानोबा प्रकट झाले, डोक्यावर हात ठेवला, सांगितलं काळजी करू नको, आयुष्य दिलंय, वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. मला एवढं सांगायचंय. हा अपवाद आहे. आणि मानव देह घेऊन निजधामा गेले, हा एक अपवाद आहे. देव कोटीमध्ये एक अपवाद आहे. आम्ही 4 दिवसापूर्वी सोरटी सोमनाथला यात्रा करण्याकरता गेलो होतो. द्वारकेचं दर्शन करण्याकरता गेलो. पण एक प्रतिबंध आला, पुतण्या वैकुंठवासी झाला. हे ऐकल्यानंतर मात्र त्याला मृता शौच म्हणतात. पुढे जाता येत नाही, परत यावं लागलं. म्हणूनच आरती सेवा घडू शकते. तेव्हा एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान कृष्ण परमात्मा असे पहुडलेले होते. उजव्या गुडघ्यावर डाव्या पायाचा असा तळवा चिटकवलेला होता. राम अवतारामध्ये ज्याला वाली म्हणतात तो व्याध झाला होता आणि त्याने बाण हरण म्हणून मारला, देह सोडला, विनियोग झाला, समुद्रामध्ये विसर्जन केलं. पण हृदय मात्र तसंच राहिलं. ते समुद्रातलं हृदय वाहत 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 ओरिसा प्रांतात जगन्नाथपूरच्या तिथल्या जवळच्या समुद्रापर्यंत गेलं. राजाला साक्षात्कार झाला आणि मग त्याने निंबाच्या झाडाची मूर्ती बनवली. पाठीमागून ते हृदय ठेवण्याकरता जागा ठेवली. बलभद्र आणि सुभद्रा, जगन्नाथ प्रभू अशा 3 प्रकारच्या मूर्ती, आणि ते हृदय आत ठेवलं. आज ते हृदय आहे. आणि 12 वर्षानंतर ते हृदय बदलावं लागतं, मूर्ती बदलावी लागते. मूर्ती बदलवणारे ठराविक आहेत. लिंबाच्या झाडाचीच मूर्ती करावी लागते. आणि पहिल्या मूर्तीतून हृदय काढून दुसऱ्या मूर्तीमध्ये घालत असताना फार मोठा अधिकार लागतो. कोणाचंही काम नाही मारत, ज्यांचं आचरण शुद्ध आहे. आणि इकडचं तिकडं घालत असताना डोळे बांधतात. चुकून जर पाहिलं तर त्याचा मृत्यू तिथेच होतो. अपवाद म्हणून सांगितलं की देवकोटीचं जगन्नाथ प्रभूच्या विग्रहामध्ये हृदय आहे. पण इतर माणसाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर साधू संतांनी भगवंताचा नियम ओढला नाही. कब मरो पाऊं चरण तुम्हारे ठाकुर मेरे जीवन प्यारे. ज्यांना शरीराचा लोभ राहिला नाही. का राहिला नाही? ज्याच्या करता शरीर मिळवलं ते प्राप्त झालं. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली झार फळासी, आली झार फळासी, आली झार फळासी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली झार फळासी, आली झार फळासी, आली झार फळासी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली झार फळासी, आली झार फळासी, आली झार फळासी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली झार फळासी, आली झार फळासी, आली झार फळासी. व्यापारामध्ये घ्यावं लागतं आणि द्यावं लागतं. हा मृत्यूलोकामध्ये जन्माला येणं म्हणजे मोठा व्यापार आहे. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. तेव्हा हा व्यापार सिद्ध झाला. आणि व्यापार सिद्ध झाल्यानंतर मृत्यूलोकातून बाहेर सोडत असताना ईश्वराचा नियम आहे आणि तो नियम पाळला जातो. त्याला आपण मृत्यू म्हणतो. मृत्यूचे 3 प्रकार आहेत. महाराजांची आजची समाधी भाषा आहे. भाषेत प्रकार आहेत. बौद्धिक भाषा, हृदयाची भाषा
आणि समाधी भाषा. लोकोत्तराणाम शेतांश को विज्ञातुमर्हति. लोकोत्तर महापुरुषाची भाषा सामान्य माणसाला करणं कठीण आहे महाराज. कारण त्यातले अनुभव, त्यात लपलेले सिद्धांत. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. परमात्म्यावर आणि आपल्या गुरुवर ज्यांची भक्ती त्यांना या गोष्टी आतल्या कळतात. समाधी भाषेमध्ये शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भाव कळत नाही. समाधी भाषा आहे. पूर्वीच्या काळात आजीबाई नातवाला करमणुकी करता मांडीवर घ्यायच्या आणि काही कोडे सांगायच्या. कोडे. हातावर जन्मली, सूर्याने शोषली, पती नसता सती गेली. काय रे? हातावर जन्मली, सूर्याने शोषली आणि पती नसता सती गेली. गौरी हातावर जन्मते, सूर्याने शोषते आणि पती नसता चुलीत सती जाते. बरेच नमुनेत माझ्याकडे महाराज. घेताना काळ, वापरताना तांबडण, फेकताना पांढर. काय? कोळसा घेताना काळा, वापरताना तांबडा आणि फेकताना पांढरा. नमुने ते सगळे. सामान्य अशा प्रकारचे व्यवहारातले कोड याला कूट म्हणतात. कूट, शब्दकूट, अर्थकूट. वाङ्मयामध्ये त्याचे खूप अशा प्रकारचे प्रकार आहेत. तेव्हा पुण्यतिथी करत असताना अंतरंग जीवनाचं चिंतन करावं लागतं. 3 प्रकार आहेत. अवतार सिद्ध महात्मे वैकुंठामध्ये असतात आणि जेव्हा माणसं विचाराने बदलणारी असतात तेव्हा ते अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी ज्ञानोबारांची पुण्यतिथी नाही, ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आहे. सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे. तुकोबारांचे बीजोत्सव आहे. नाथ महाराजांचा षष्ठी उत्सव आहे. पुण्यतिथी म्हणायची नाही. आणि सामान्य अशा प्रकारचा जन्म घेऊन ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ केला आणि पुरुषार्थ करून सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली, अशा पुरुषांचा जेव्हा देह पडतो तेव्हा त्यांची पुण्यतिथी केली जाते. मला परिवारातल्या एका ताईनं प्रश्न केला, महाराज पुण्यतिथी का करावी लागते, पुण्यतिथी म्हणजे काय, असा काही प्रश्न केला. मी म्हटलं सांगेन कीर्तनात. आपल्या कालगणनेमध्ये पंचांगामध्ये 5 अंगामध्ये तिथी, वार, करण, नक्षत्र, योग असे 5 अंग आहेत. त्याच्यामध्ये तिथी आहे आणि त्या तिथीचा प्रकार आकाशमंडल असे आहे. आजच्या दिवसाचं काय नाव आहे? कोणता वार आहे आज? बुधवार. आज अंतरिक्षामध्ये बुध नावाचा ग्रह प्रमुख आहे म्हणून आज बुधवार आहे. उद्या गुरुवार. गुरु नावाचा ग्रह उद्या प्रमुख आहे म्हणून उद्याच्या दिवसाला गुरुवार म्हणतात. आणि त्याबरोबर तिथीमध्ये सुद्धा सारखे काळ नसतात, सारखे देश नसतात, सारख्या व्यक्ती नसतात आणि सारख्या अवस्था नसतात. पंचांगामध्ये काही अशुभ तिथी आहेत. व्यतिपात, घातवार, कोणत्या तिथीत या अशुभ आहेत. गुरुपुष्यामृत योग, गबाड हे शुभ योग आहेत. पण अशुभ तिथीला एखाद्या पुरुषाने आपला देह सोडला तर त्या पुरुषाच्या भक्तीमध्ये सामर्थ्य असं असतं, ती अशुभ स्थिती सुद्धा शुभ बनते, पुण्यकारक बनते म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात. का? त्यागातून ती तिथी सुद्धा पुण्यवान बनते. आणि करत असताना का करायची? ज्यांच्याकडनं आपल्याला काही पारमार्थिक संस्कार मिळाले त्यांचे आपल्यावर उपकार असतात. उपकार सांगता येत नाही महाराज. काय सांगू आता
संतांचे उपकार मज निरंतर जागविती निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर मज निरंतर जागविती मज निरंतर काही जीवांना जागवू नये आणि काही झोपलेल्यांना जागवल्याशिवाय राहू नये. क्रूर श्वापद आहेत त्यांना जागवू नये, त्यांना झोपू द्यावं. पण ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठी प्रगती करायची आहे अशा समूहाला जागवावं लागतं. आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा तोरण जलाडोने बागा रे भाईनो जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोने बागा रे आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा संत मंडळी सामान्य जीवाला जागवतात आणि आपण गतिमान आहोत. परमती गतीकडे आपल्याला जायचं आहे. जात असताना रस्ता कसा आहे, कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, हे सगळं मार्गदर्शन करतात, असं जागवतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती त्यांचे उपकार आहेत. उपकार फेडता येत नाहीत पण उपकाराचं स्मरण करावं लागतं, म्हणून पुण्यतिथी करायची. शास्त्र असं सांगतंय, जीव जन्माला आल्यानंतर त्याच्यावर काही ऋण आहेत. एक पितरांचं ऋण आहे, दुसरं देवाचं ऋण आहे आणि तिसरं ऋषीचं ऋण आहे. पितरांचं ऋण आहे. पितरांनी आपल्या करता खडे माती खाऊन देह जगून आणि आपलं संरक्षण केलं, हे त्यांचे आपल्यावर ऋण आहेत. पितरांचं ऋण आहे. दुसरं देवाचं ऋण आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवान परमात्म्याचे उपकार आहेत, त्याचं ऋण आहे. हे दुसरं ऋण आहे. तिसरं ऋषी किंवा संतांचं ऋण आहे. आपल्याला खूप मोठ्या अशा प्रकारच्या धोक्यातून संत मंडळी बाजूला करतात. काय जागाचे निजलासे सोने जागवणी दारापाशी, तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटी नगेसी वासुदेवासी गा. जागवतात महाराज. आणि जागवण्याचा परिणाम ते स्वतः जागे असतात म्हणून दुसऱ्याला जाग करता येतं. जागृतीचे बरेच प्रकार आहेत. आपल्याला सगळे प्रकार सांगता येणार नाहीत, आपली वेळ कमी आहे ना अभंग मोठा आहे. मला आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुबंधू रामदास महाराजांनी सांगितलं, 12:05 जय विठ्ठल करा. डवळी महाराज हे आमचे गुरुबंधूच आहेत. आणखी असतील पण मला परिचय नाही. हे गुरुबंधूच आहेत. चांगली गोष्ट आहे महाराज, आनंद आहे. आणि मला तसं वाटतं महाराज, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना तेही गुरुबंधूच आहेत. कारण गोले महाराज यांच्याकडनं ज्यांना काही ज्ञान मिळालं आणि आम्हालाही त्यांच्याकडनं ज्ञान मिळालं, मग कोणतं नातं झालं? गुरुबंधूचं नातं झालं. तेव्हा
या दृष्टिकोनातून आपण या लोकांमध्ये जन्माला आलो. फार मोठं संकट आहे आपलं. कोणतं संकट आहे? आपण मूळ स्वरूपापासून बाजूला आलो, हे फार मोठं संकट आहे. का आलो, केव्हा आलो, कशामुळे आलो, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा विचार करू नये. शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, स्थितस्य गतिश्चिंतनीया. दुर्दैवाने एखाद्याच्या गंजीला जर आग लागली तर काय चौकशी आयोग नेमायचा का? कोणी लावली, किती वाजून किती मिनिटांनी लावली, कशी लावली, आहे त्याची चौकशी करण्यापेक्षा अगोदर विझवा. तसं जीवदशा प्राप्त झाली, आपण घसरलोय ना, आत्मस्वरूपापासून खाली आलो आणि त्याचा परिणाम किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, मनवोरे जीव प्याला, मनवोरे जीव प्याला. किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, मन बोले जीव द्याला, मन बोले जीव द्याला. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, म्हणवोने जीव प्याला, म्हणवोने जीव प्याला. नित्य भावे फजित, किती व्हावे फजित, म्हणवोने जीव प्याला, म्हणवोने जीव प्याला. ज्यांची ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त आहे त्यांना भूतकाळ आठवतो, भविष्यकाळ आठवतो. मागे खूप आपले जन्म झालेत महाराज, गणित करता येत नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भुवरा, बहुथोरा वळसिया, खंती ते न करा, होणे गाढव कुतरा. फक्त बुद्धी जड झाल्यामुळे भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णा पाठव नावाचे 4 दोष आहेत. त्याच्यामुळे सामान्य माणसाला मागचं आठवत नाही. ज्ञानात 2 प्रकार आहेत, अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान. अतीत ज्ञान म्हणजे मागं काय झालं हे कळणं, आणि अनागत म्हणजे पुढे काय होणार आहे हे कळणं. जसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अतीत 10 आणि अनागत 10 असतो. अतीत 10 सम मागे गेली आणि पुढे टाकून द्यायचं 10, त्याला म्हणतात अतीत 10. अनागत 10 सम पुढच्या मात्र्यावर आहे, अगोदर 10 टाकून द्यायचं, त्याला म्हणतात अनागत 10. का? पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे दोघं सोडून. गायकाला फसवण्याकरता थोडं हलवलं जातं, तेव्हा हे जसं असतं तसं ज्ञानामध्ये सुद्धा अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान. जगद्गुरु तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई यांनी मागचे आपले 14 जन्म सांगितले. कोण कोण होतो? भगवत पूज्यपाद शुकाचार्याने आपले मागचे 12 जन्म सांगितले. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनासी सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी आयुष्यभर खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळालं. अतीत ज्ञान आहे. तेव्हा आतापर्यंत पुष्कळ जन्म झाले, मृत्यू झाले, पण याच्यातून बाहेर पडण्याकरता, या दुःखातून, जगामध्ये सगळ्यात मोठी जर समस्या असेल तर जन्माला येणं आणि मरण ही मोठी समस्या आहे. आणि मानवी जीवनामध्ये हाच पुरुषार्थ आहे, आपण त्याच्या पलीकडे जाणार. त्याला शास्त्रकार मोक्ष म्हणतात. मोक्ष त्याचे 2 प्रकार आहेत, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. शरीर आहे
पण कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, त्याला म्हणतात जीवनमुक्ती. एरवी बंधन खूप आहेत, पण सद्गुरु कृपेने आत्मज्ञान झालं. तत्वमसी मी वासुदेव तत्वता हे हृदयावर शक्तिपातातून अनुभवाला आलं, मग त्या महापुरुषाला कुठलंही बंधन नाही. ज्ञानोबा म्हणतात, तया करणे आत घडो का त्रैलोक्याचा घात, परी तेने केली ही मात बोलू नये. काहीच लागतच नाही महाराज, कुठलाही परिणाम होत नाही. आणि अज्ञान अवस्थेमध्ये आपण अज्ञानपणामध्ये सुद्धा आपल्याकडनं दोष निर्माण होतात. आपण एवढी मंडळी चिंतन सेवेकरता उपस्थित झालात, गावातली मंडळी पायी आली असतील, परगावची मंडळी वाहनाने आली असतील. येता येता आपल्या पायाखाली वाहनाखाली किती जंतू मिळाले असतील सूक्ष्म, गणित नाही करता येत. एवढंच नव्हे, इतका बारकावा आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, बोलत असताना सुद्धा हिंसा होते. हिंसा कशी? वातावरणामध्ये सूक्ष्म जंतू असतात आणि बोलण्यामध्ये 5 वर्ण असे आहेत की ते ओष्ठे आहेत. ओष्ठ्य म्हणजे ओठावर ओठ आदळल्याशिवाय उच्चारच होत नाही, त्याला म्हणतात ओष्ठ्य. प फ ब ब म ओष्ठ्य वर्ण आहेत. आणि ते का ओठ आदळे की त्यात येणारे जंतू मरतात. म्हणून जैन पंथामध्ये तोंडाला फडकं बांधतात, ते हिंसा होऊ नये एवढ्याकरता बांधलं जातं. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की दोष होतात महाराज, आणि या दोषामध्ये आपण जन्माला आलो, किती दिवस जगणार आहोत आणि पुन्हा देह पडणार आहे. पण पडल्यानंतर मात्र पुन्हा जन्माला येऊ नये अशा पद्धतीनं देह पडावा. जर पुन्हा कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा जन्माला यावं लागेल. खंते ते न करा होणे गाढव कुत्रा, तुकोबारांचं प्रमाणे. तेव्हा आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला भविष्यामध्ये पुन्हा जन्माला यावं लागेल.